आता दिसतोय सगळ्यांना ब्लॅकबोर्ड? ब्लॅकबोर्ड दिसतोय? ओके. आता इथे तुम्हाला जो पहिला क्वेश्चन होता रेनी सीझन मधला अम्ब्रेला, याच्यामध्ये तुम्हाला जे ऑप्शन येतील यू, बी आणि एल असं दिलेलं असेल, तो जो करेक्ट ऑप्शन आहे तो घ्यायचा आहे आपल्याला. आता इथे मी तुमच्या समोर एक शब्द, दोन ब्लँक दिलेले, काय शब्द तयार होऊ शकतो बरं इथे? काय शब्द तयार होऊ शकतो ह्याच अनुषंगाने सांगा बरं तुमच्या माहितीतलं. सांगता येईल कोणाला? वी यूज इट इन रिव्हर. रिव्हर मध्ये प्रवास करताना आपल्याला लागतो, तर इथे शब्द काय होईल? BOAT, बोट शब्द तयार होतो. अशा पद्धतीचे वेगवेगळे आपल्याला क्वेश्चन्स येतात. आता दुसरा जो विचारला होता तुम्हाला, कारपेंटर, व्यावसायिकाचे नाव. आता इथे जर पर्याय दिले, ऑप्शन जे आहेत तुम्हाला असे 4 ऑप्शन दिले जातील, त्या 4 ऑप्शन पैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे आपल्याला ते निवडायचं आहे. आता इथं स्पेलिंग मध्ये तुम्हाला दिलेले आहे की कोणती स्पेलिंग बरोबर आहे. क्वेश्चन काय आहे याचा? फाइंड द नेम ऑफ ए प्रोफेशन फ्रॉम द गिवन लेटर्स. हे जे 4 लेटर्स आहे याच्यातून कोणतं प्रोफेशन आहे बरोबर, त्याची स्पेलिंग कोणती आहे. आता इथं काय आहे? कारपेंटर झालेलं आहे. सेकंड मध्ये काय झालेलं आहे? कारपेन झालेलं आहे, कारपेंटर. थर्ड मध्ये काय आहे? कारपेंटर. आणि इथं कारपेंटरी झालं, म्हणजे बरोबर ऑप्शन कोणतं आहे? थर्ड. म्हणजे दिसायला सगळे सेम दिलेले आहेत, पण तुम्हाला त्यातली करेक्ट स्पेलिंग जी आहे ती यूज करायची आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे, एक गमतीशीर जो प्रश्न आहे, तो जो प्रश्न आहे असा दिलेला आहे, DOG, डॉग. आता ह्या डॉगला अशा पद्धतीने तुम्हाला दिलं जाईल, म्हणजेच इथे डी, इथे ओ आणि असा इथे जी. त्याचं फक्त स्ट्रक्चर दिलं जाईल, ही स्पेलिंग इथे दिली जात नाही. हे असं दिलेलं असेल, डॉग इज टू दिस, देन गोट इज टू व्हॉट. आता गोटला कशा टाईपचं अशी आकृती तयार होईल. तुम्ही पेन्सिल पेन बरोबर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये एक आकृती तयार करून पाहायची. अशीच कोणती आकृती तयार होती पहा बरं. जी, जीचा स्ट्रोक कुठं आहे? खालच्या बाजूला. त्याच्यानंतर जे OA आहेत ते कुठं आहेत? वरती आहेत. आणि आपला शेवटचा जो T आहे तो कुठं आहे? वरती. म्हणजे जर स्पेलिंग लिहिली गेली तर अशा पद्धतीने ती स्पेलिंग लिहिली जाते. म्हणजेच हा घटक जो आहे तो काय आहे आपला? फॉर्मेशन ऑफ वर्ड्स. इथे वर्ड्स पासून, शब्दांपासून आपण पूर्ण स्पेलिंग तयार केली. दुसरं, स्पेलिंग मध्ये करेक्ट आणि चुकीचे कोणते आहेत ते बघितले. आणि हा जो पॅटर्न आहे इथे स्मॉल लेटर मधलं अल्फाबेट्स जर पाहिले तर त्याच्या अनुषंगाने दिला आहे. तर याच्यावरच आपण अजून पाहूया. आता याच्यासाठी आपण छोटे लिपी लिहूया. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे जे उदाहरणं पाहिजेत त्यासाठी. समजा आता आपण इथे दिलं ABCDE, FGHI आणि J, KLMNO असा हा 5-5चा जो गट आहे, PQRST आणि शेवटचा UVWXY आणि Z, हे सगळे स्मॉल लेटर्स मधले. आता याच्यातलं मेन ह्या स्ट्रक्चर साठी काय लक्षात घ्यायचं? बी चा स्ट्रोक कुठं आहे? वरती. डी आहे वरती. त्याच्यानंतर एफ चा स्ट्रोक कुठं आहे? वर. जी एच वरती. त्याच्यानंतर के. मग वरच्या बाजूला स्ट्रोक असणारे आपण फाइंड आउट करू पहिले. कोण कोण सापडले आपल्याला वरती ज्यांचे स्ट्रोक्स आहे? बी, डी, एफ, एच, के, एल आणि टी.
यांच्या साठी ज्यावेळेस आकृती येईल त्यावेळेस अशा वरच्या बाजूला जाणार आहे. त्याच्यानंतर खालच्या बाजूला कोण कोण आहेत? हे अप साइड वाले आहेत. डाऊन साइड वाले रेषेच्या खालचे कोणकोणते आहेत? तर आपला आहे जी, याच्यात राहील खाली राहील वाय. मग कोण कोण सापडलं आपल्या बाजूला? जी, त्याच्यानंतर जे, पी आणि क्यू आणि वाय. म्हणजे इथे आपल्याला 7 सापडले अप साइडला, डाऊन साइडला आपल्याला सापडले 5च. हे किती आहे? 7. दिस आर 5. आणि मध्ये मधोमध इन द मिडल, मिडल मध्ये जे लेटर्स आहेत कोणकोणते आहेत? ए, सी, ई, आय, एम, एन, ओ, then R, S, U, V, W, X and Z. म्हणजे मिडल मध्ये काय आहे? जास्तीचे येतात. कोणकोणते लिहून घेऊया. सांगता तुम्ही पण वहीमध्ये हे लिहून घ्यायचंय. प्रत्येकाने हे लिहून घ्यायचं. याच्यानंतर मी अजून तुम्हाला अक्षर देणार आहे, त्याचे तुम्ही अशा पद्धतीचे फिगर तयार करायची आहे. मिडल मध्ये कोण आहे मग आपला? ए, सी, देन ई. जरी तुमचे माईक म्यूट असेल तरी तुम्ही ते सांगा आणि लिहित चला. आय, ओके, एम. तुम्ही ऐकता ऐकता वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. ओ, आर, देन एस, देन यू, व्ही, डब्ल्यू, एक्स and Z. म्हणजेच अशी जर आपल्याला प्रश्न आला तर आपल्याला फक्त हे 7 लेटर्स अपसाइड, 5 लेटर्स डाऊन साइड लक्षात ठेवायचे. आणि मिडल मध्ये किती आले मग? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 and 14. मधले जे आहेत ते 14 आहेत. आता मी तुम्हाला जर शब्द दिला बॉडी, याचं फिगर तयार करा बरं. कशी येईल? बॉडी इज टू. कशी होईल त्याची स्ट्रक्चर? तयार करता वहीमध्ये. तर बी साठी कुठे स्ट्रोक जाईल आपला? अप साइड. ओ साठी इन द मिडल. डी साठी पुन्हा अप साइड. आणि वाय साठी कुठे जाईल? डाऊन साइड मध्ये जाईल. आणि अशा पद्धतीची आपली आकृती तयार होईल. म्हणजे बी, ओ, डी अँड देन वाय. मग तुम्हाला पेपर मध्ये कसं राहील? असा शब्द दिला जाईल यू इज टू. फक्त याच्यामध्ये अशी आकृती दिली जाईल आणि त्याच्या पुढे तुम्हाला विचारलं जाईल इफ बॉडी इज टू दिस देन फॉर प्ले व्हॉट विल बी द स्ट्रक्चर. मग तुम्हाला इथं प्ले साठी स्ट्रक्चर तयार करायचं असेल. बॉडी इज टू दिस देन फाइंड प्ले इज टू व्हॉट. आणि खाली ऑप्शन दिले असतील वेगवेगळे. मग त्या ऑप्शन पैकी तुम्हाला पर्याय निवडायचं असेल तर याचं स्ट्रक्चर तयार करा बरं तुमच्या नोटबुक मध्ये. मेक द स्ट्रक्चर विथ युअर पेन्सिल और पेन. तुमच्या पेन्सिलच्या सहाय्याने किंवा पेनच्या सहाय्याने तो एक स्ट्रक्चर तयार करा. पी साठी स्ट्रोक कुठे गेला? डाऊन साइड. एल साठी कुठे गेला? कृष्णा इथं सगळे नका बोलू, फक्त एक जणांनी विचारा. आहे काही क्वेश्चन? हा, याच्यावरतीच वेंट साठी एक स्ट्रक्चर तयार करा बर. द बर्ड इज वेंट.
कसं होईल स्ट्रक्चर? एकदम सिंपल स्ट्रक्चर होईल. करावर नोटबुक मध्ये तयार. कसं होईल स्ट्रक्चर? सिंपल सरळ राहील. हे 3 अक्षर खाली, फक्त टी साठी कुठं जाईल? वरती जाईल. राईट. नाव अगेन युजिंग दिस, ह्या सिरीज मध्ये फॉरेस्ट साठी शब्द तयार करा. येस, दिस इज द वर्ड फॉर यू. नोटबुक मध्ये करा तयार. स्ट्रोक कुठे जातील? एफ आणि टी चे वरती. बाकी सगळे कुठे राहील? मिडल मध्ये. म्हणजे स्ट्रक्चर कसं येईल तुमचं? अपसाइड, देन मिडल and then last again up. शब्द कसा बसवायचा इथे? F O R E S and D. वरचा पहिला तुम्हाला मगाशी शब्द होता, मेक अ स्ट्रक्चर फॉर बोट. कसं होईल तयार? बोट साठी स्ट्रक्चर झालं तयार? झाले असेल तर तुमच्यासाठी काही शब्द घ्या अजून. टेबल. टेबल साठी स्ट्रक्चर तयार करा. देन चेअर, ईगल. मोरिया मोरिया आणि सिंपल वन. डी डी एफ एच के एल आणि टी. डाऊन साठी काय काय आहे? जे जे पी क्यू वाय. आणि मिडल साठी मग हे 14 लेटर्स. अगदी सोपं आहे. याच्यामध्ये अगदी सोपा प्रश्न 2 मार्काला येऊ शकतो फक्त. कराल तयार? आपण दुसरा पॅटर्न घेऊया. लिहून घेतले शब्द तुम्हाला हे तयार करण्यासाठी? तयार करून ठेवा. आता यानंतरचं वरती की लाईन आपण तशीच ठेवूया. काही वर्ड्स, मिनिंगफुल वर्ड्स तयार करायचे आहेत. रिअरेंज द वर्ड अँड मेक अ मिनिंगफुल. ह्या अल्फाबेट वरनं वरती जे सिरीज आहे, फॉर्मेशन ऑफ वर्ड फ्रॉम द अल्फाबेट्स. आपले जे अल्फाबेट्स आहेत त्याच्यातनं आपल्याला हे करायचंय. क्वेश्चन काय आहे? लिहून घ्या क्वेश्चन. Rearrange the word and make a meaningful word. Just काय करायचं? मी आता इथे जो क्वेश्चन आहे काय करायचंय? रिअरेंज द वर्ड अँड मेक अ मिनिंगफुल वर्ड. तुम्हाला अक्षर दिली जातील आणि त्याच्यातून मिनिंगफुल वर्ड तयार करायचा असेल आणि तो झाल्यावर त्याला इनबॉक्स, मेसेजच्या इनबॉक्स मध्ये तुमचा शब्द तयार झाला तर त्याच्यामध्ये टाईप करून घ्या. पहा मी अक्षर देते. पहा कोणाला तयार होतोय तो शब्द पहिला. याच्यापासून मिनिंगफुल वर्ड काय तयार होतोय? आपल्या मेसेज चॅट बॉक्स मध्ये टाका बरं. याच्यापासून मिनिंगफुल वर्ड कोणता तयार होतो? तुम्हाला एक क्वेश्चन असेल, रिअरेंज द वर्ड.
हे वर्ड्स आहेत, ह्या वर्ड्सला काय करायचं आपल्याला रिअरेंज करायचंय, म्हणजे त्यांची जी जागा आहे ती बदलून त्याच्यातून काय करायचं आहे मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. मग याला ऑप्शन दिलेले असते 4 तुम्हाला, त्या 4 ऑप्शनच्या आधी कोणाचा शब्द तयार होतोय सांगा बरं मला. मी ऑप्शन टाकते इथं, तो त्याच्या आधी ज्यांचा होईल चॅट बॉक्स मध्ये टाका बरं काय शब्द तयार होतोय. ग्रोसर. कोणता तयार होतोय मिनिंगफुल वर्ड काय तयार होतोय. येस, हा आपल्याला दिलेला वर्ड आहे आणि याच्यातून मिनिंगफुल कोणता तयार झाला खालचा, जो दुकानातले सामान विकतो तो काय आहे तो तुमच्या नोटबुक मध्ये लिहा सगळ्यांनी, घेऊन घ्या हे. आता दुसरं एक देते अक्षर अल्फाबेट्स जे आहेत याच्यात मिनिंगफुल वर्ड तयार करा. पहा बरं कोण तयार करतं. याच्यात मिनिंगफुल वर्ड तयार करा, चॅट बॉक्स मध्ये टाका तुमचा लवकर. Who is the fastest one? No? Make a meaningful word from the given letters. दिलेल्या अक्षरांपासून meaningful word. Yes. Yes, one is correct one. Good. The first one कोणी तयार केलं? कृष्ण. Yes, very good, Krishna. What will be the word? Color. चला सांग आपल्या याच्यामध्ये माइक ऑफ असले तरी तुम्ही शब्द बोला. काय होतोय तयार? COLOUR. कलर. कलरची अजून एक वेगळी स्पेलिंग आहे. काय हो त्याच्यात नसतं रे. करा बरं मी याच्यामध्ये टाईप करा बरं कलरला अजून एका पद्धतीने आपण लिहितो. कोणता वर्ड लिहित नाही त्याच्यामध्ये. कधी कधी कलर मध्ये ओ मिस असतो. आता अगेन देर इज वन मोर. लेटर्स अरेंज देम अँड मेक अ मिनिंगफुल वर्ड. काय होईल बरं मिनिंगफुल वर्ड त्याच्यामधलं. येस, ज्यांना आलाय टाईप करा बर. चॅट बॉक्स मध्ये आले आन्सर. व्हॉट इज द वर्ड? CHAIR. चेअर. खुर्ची. यांना अरेंज केलं त्यांना आणि ऑप्शन काय दिले जातील वेगवेगळे ऑप्शन राहतील याचे 4. एक तर सुरुवातीची सिरीज, उलटी सिरीज. मग इथं काय करायचं आपल्याला शोधायला. समजा याची सिरीज जी दिलेली असते ती कशी दिलेली असेल. समजा पहिलं जे ऑप्शन आहे ते कसं असेल. हा मिनिंगफुल वर्ड होतोय का? नाही. देन समजा ARCIH दिलेलं असेल. थर्ड ऑप्शन जे आहे RIHAC आणि फोर्थ चेअर. आता एकदम फर्स्ट स्ट्रोक मध्ये कसं ओळखायचं आपलं आन्सर बरोबर आहे का. मग आता मिनिंगफुल वर्ड करायचं. याचं काही मिनिंग होतंय का वाचल्यावर. याचं काही मिनिंग होतंय का? नाही होतंय. याचं काही मिनिंग होतंय का? नाही. मग आपल्या परिचितलं आपल्याला आलेला शब्द काय आहे? चेअर. अशा पद्धतीने तुम्ही रिअरेंज करून शब्द शोधू शकता. द नेक्स्ट वन इज. आता नेक्स्ट मध्ये कसं येतं लिहून घ्या तुम्ही. आता असंच अजून एक देते मी. मेक अ मिनिंगफुल वर्ड.
थोडस मोठं आहे. सगळे लेटर्स आद्य करा तयार. आला शब्द तयार करता आला. तयार होतोय. ऑप्शन बघितले तर याचं मिनिंगफुल दिसतंय का आपल्याला? एखादा कोणता शब्द आहे आपल्या वाचनात गेलेला याच्यापैकी? आता इथे अरेंज करताना काय केलंय? वेगवेगळे दिले. इथं जे आहे करेक्ट ऑप्शन कसं, हे वाचल्यावर काही तयार होतोय का उच्चार? हा वाचताना होतोय का? करेक्ट ऑप्शन जे आहे स्पॅरो हा आहे बरोबर. आणि हा जो दिलेला हा कसा अरेंज केलाय? रिव्हर्स मध्ये अरेंज केले, उलटे बांधलेले आहेत. मग बरोबर कोणता आहे? रिअरेंज करताना आपण आधी ऑप्शनचे पर्याय दिलेले आहेत ते वाचायचे आणि त्याच्यावरून आपलं करेक्ट आन्सर कोणतं आहे शोधायचं. आता स्मॉल लेटर्स मध्ये आपल्याला पटकन सापडतो ते शब्द आहे, अक्षर आहे. आता समजा तुम्हाला कॅपिटल लेटर्स मध्ये दिलं, मेक अ मीनिंगफुल वर्ड फ्रॉम द गिवन लेटर्स. बघा कॅपिटल मध्ये दिल्यावर प्लीज चला लिहून घ्या आणि तुम्ही स्वतः असे अजून हे काढा, अक्षर काढा, शब्द काढा आणि नंतर मला सांगा की याचे पण आपण तयार करू शकतो, रिअरेंज करू शकतो वर्ड्सला. आता याचं तयार करा बरं. आलं करेक्ट? येतंय तयार? येस. पहा स्मॉल लेटर्स मध्ये आपण इझिली फाइंड करू शकतो, बट बिग मध्ये येस तयार झाला. ओके व्हेरी गुड. व्हॉट विल बी द ऑप्शन? भारत. ऑप्शन याचा आन्सर काय राहील? भारत. म्हणजेच कॅपिटल मध्ये दिलं तरी आपल्याला रिअरेंज करता आलं पाहिजे, स्मॉल मध्ये दिलं तरी पण रिअरेंज करता आलं पाहिजे. ओके. त्यानंतर जर आता पुढचा पॅटर्न घेऊया. क्वेश्चन आहे तुम्हाला 4 पर्याय आहेत, त्याच्यापैकी खेळण्यांची नावं विचारली आहे. सिलेक्ट द नेम ऑफ अ टॉय. Select the name of a toy from the given words. From the given words. शब्दांमधून दिलेले जे पर्याय आहेत त्याच्यापैकी आपल्याला काय करायचंय? टॉय कोणता आहे? टॉय म्हणजे खेळणी. पहिला जर पर्याय असेल पॉट, सेकंड इज टॅप, third one is top, and the fourth one is OPT, just a word, just a letter there. त्याचा मीनिंग होतोय नाही होत. मग आता 3 आहे, तर याच्यापैकी करेक्ट कोणता आहे? अगदी सिंपल क्वेश्चन आहे तुमच्या 5th स्टँडर्डच्या याने. तर काय तुम्ही इझिली फाइंड केलं असेल? टॉप म्हणजेच भोवरा आपला. अशाच पद्धतीने सिलेक्ट द नेम ऑफ अ फ्लावर. समजा वेगवेगळे दिलेले असतील वर्ड्स आणि त्याच्यापैकी तुम्हाला काय शोधायला लावतील? याच्या जागेवर फ्लावर शोधायला लावतील किंवा फ्रूट नेम शोधायला लावतील. अजून काय शोधायला लावतील? फ्रूट नेम, फ्लावर नेम, थिंग्स विच वी यूज इन किचन. आपल्या किचन मध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत दिलेले ऑप्शन असतील, घरातल्या वेगळ्या ठिकाणी असलेल्या गोष्टी आणि किचन मधली एकच वस्तू असेल. मग तुम्हाला विचारलं जाईल किचन मधली वस्तू कोणती आहे. ह्या अशा पद्धतीचे काही प्रश्न येऊ शकतात आपल्याला. त्यानंतर आता अरेंज करायचंय, अरेंज द नंबर्स.
हा 2018, 19 आणि 20 ला असे प्रश्न आलेले ते घेऊया आपण. हा अगदी सोपं होतं त्याच्यातला. आता थोडस आपलं यूज युअर ब्रेन पॉवर जे म्हणतो आपण, आपली ब्रेनचा यूज करायचा आहे इथं. पहा, वही घ्या, त्याच्यामध्ये लिहून घ्या. अरेंज द numbers properly. Arrange the numbers properly and make a meaningful word. आता पहा बरं का, इथे एक टेबल दिलेला आहे तुम्हाला. हा 2018च्या क्वेश्चन पेपर मध्ये आलेला क्वेश्चन आहे. लिहून घ्या वाटलं सवयीमध्ये, आणि मग तयार करताना तुम्हाला सोपं जाईल. पाहू आपण कोण तयार करतंय पहिलं. वरती अल्फाबेट्स दिलेले आहेत, खाली नंबर दिलेले आहेत. याच्यातनं मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. 4 ऑप्शन आहेत, त्याच्यामध्ये नंबर्स आहेत दिलेले. ते नंबर्स मी देण्याच्या आधी कोणता शब्द तयार होऊ शकतो बरं याच्यातनं? हा चॅलेंजिंग क्वेश्चन आहे. आता इथून मागचे जे आपण पाहिले ते अगदी सोपे होते तुमच्या 5th स्टँडर्डच्या मानाने. अँड दिस इज क्वेश्चन फॉर युअर एक्झामिनेशन. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्या परीक्षेला येऊ शकतात. 18ला आलं होतं, म्हणजेच याच्यात तुम्हाला नंबर्स दिले जातील आणि वरती अल्फाबेट मात्र वेगळे असतील. काय शब्द तयार होतो? आता मी त्याचे ऑप्शन नंबर लिहिते, तुम्ही तयार करून पहा. नोटबुक मध्ये घेऊन घ्या, नंतर मला त्याचा फोटो सेंड करा. पाहूया किती जणांचा तयार होतो. स्वतः तयार केलेला शब्द. हे जे नंबर्स आहेत याचे नंबर, याचे अल्फाबेट अरेंज करून शब्द तयार होतो का? हे जे नंबर्स आहेत याचे अल्फाबेट्स मांडून तयार होतो मिनिंगफुल वर्ड का? पहा इथं याचे तयार होतात. पहा कोणाचं तयार होतोय. झाले तयार? चौथा पर्याय लिहायच्या आधीच तयार झाले तुमचे? गुड. काय आन्सर दिलं तुम्ही? सेकंड वन. मग आता तयार करताना सेकंड बरोबर आहे तुम्ही जे दिलेले आहे मला चॅट बॉक्स मध्ये. मग आता 4 साठी काय आहे लेटर? एफ. 1 साठी ए. 6 साठी काय दिलेलं आहे? आर. देन 9 साठी ओ. 8 साठी यू. 2 साठी आर. 7 साठी काय दिलेलं आहे? आय. 5 साठी टी. आणि 3 साठी काय दिलेलं आहे? ई. काय शब्द तयार झाला? फेवरेट. म्हणजे चॅलेंजिंग, थोडासा मोठा जो वर्ड आहे तो दिलेला आहे इथे. छोटे वर्ड्स न देता थोडेसे मोठे दिलेले आहेत. हा नंबर हा लिहून घ्या आणि ही सिरीज लिहून घ्या. लिहिली? अशाच पद्धतीचं दुसरी एक सिरीज पहा.
आता खाली ऑप्शन असेच नंबर्स दिले जातील 4, त्याच्यापैकी हा शब्द तयार करायचा. कोणता शब्द तयार होईल पण चॅट बॉक्स मध्ये टाका. काय शब्द तयार होईल? हा मला वाटतं 2019 ला आलेला प्रश्न आहे. 2019 मध्ये आलेला प्रश्न आहे. आला वर्ड? काय शब्द तयार केला? जर्नी. आता इथं काय शब्द तयार झाला? जर्नी. आणि आपला जो टॉपिक आहे काय आहे? फॉर्मेशन ऑफ वर्ड. फॉर्मेशन ऑफ वर्ड युजिंग अल्फाबेट. आपण अल्फाबेटचं काय केलं? यूज केलं. अल्फाबेटचं यूज करून आपल्याला काय करायचं आहे? वर्ड तयार करायचं आहे. आता हे वेगवेगळे जे क्वेश्चन्स आहेत ते झाले. आता अजून एक असाच पॅटर्न देते तुम्हाला, अरेंज करायचं आहे. आता फक्त जर आपण याचे बदलले, एक सिरीज देते. आता तुम्ही स्वतः शब्द तयार करायचा. टाकलंय का? हा, ओके. कन्सेप्ट आता किती सोपे याच्यात तुम्ही लगेच तयार करू शकता. अशा पद्धतीचा क्वेश्चन्स आपल्याला अजून येऊ शकतात. आता जो फॉर्मेशन ऑफ वर्ड्स आहे, आता जे आपण घेणार आहे पुढे, याच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे शब्द संपत्ती पाहिजे. आता फ्लावर्सचे नावं जे आहे ते टाईप करा बरं. किती टाईप करू शकतो बघू आपण. फ्लावर्स नेम, कोणकोणते फ्लावर्स तुम्हाला माहितीये? पटपट टाईप करा बरं. 5 फ्लावर्सचे नेम फास्ट मध्ये टाईप करा. 5 फ्लावर्सचे नेम झाले का? फ्रुट्सचे 5 फ्रुट्स टाका. बी फास्ट, थोडस फास्ट मध्ये घ्या. याच्या चॅट बॉक्स मध्ये टाईप करत चला. म्हणजेच हे जे वर्ड्स आहेत हे अरेंज करायला याच्या बाहेर येणार नाही तुम्हाला. पेट अॅनिमल नेम्स. पेट अॅनिमल्स, पाळीव प्राणी.
5 नेम्स त्याचे करा. एखादा अर्धा प्रश्न वेगळ्या याच्यातून येईल तसा जो पहिला आपण नंबर आणि अल्फाबेट याच्यावरच प्रश्न येतो. 18 ला आला, 19 ला आला आणि 20 लाही आलेला. फ्लावर्स झाले तुमचे. फ्रुट्स फास्ट टाईप करा, बहीमध्ये लिहून घ्या. देन पेट एनिमल्स, राईट 5 पेट एनिमल्स नेम. देन वाईल्ड एनिमल नेम्स. बघा बरं आठवतंय का आपल्याला फास्ट मध्ये लिहायला. हे जर आपल्याकडे असेल, एवढे सगळे शब्द जर आपल्याकडे असेल तर आपल्याला हा प्रश्न अगदी वाचल्या तुम्हाला लगेच सोडवता येईल. वाईल्ड एनिमल्स नेम, देन बर्ड्स नेम, वॉटर एनिमल्स नेम. कुठं आपण थांबलोय का? आपण सगळीकडे फास्ट मध्ये लिहितोय. मँगो. आता सध्या वहीमध्ये लिहून घ्या हे. आणि 5 मी सध्या म्हटले, पण तुम्ही 10 पेक्षा जास्त याच्यामध्ये लिहून घ्या. वहीमध्ये तयार करताना 10 पेक्षा जास्त करा. वॉटर एनिमल्स नेम, देन ट्रान्सपोर्ट नेम, लिहिताय. याच्यामध्ये येऊ शकतं अल्फाबेट्स तयार करताना. And then state name, मॅडम मायक्रोफोन चालू करू नका मुलांची. डिस्ट्रिक्ट नेम. असे वेगवेगळे तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या बरं. चॅट बॉक्स मध्ये टाईप करताय. किती जणांनी केले? करताय. ओके. नोटबुक मध्ये याच्या व्यतिरिक्त अजून काय करू शकता तुम्ही? कंट्रीज नेम, डिफरंट टाइप्स ऑफ कंट्रीज नेम तिथे घेऊ शकता. अजून स्टेट नेम, जसे डिस्ट्रिक्टचे घेतले तशीच एक सिरीज स्टेट नेमची तयार करा. आपल्या भारत देशातले वेगवेगळे जे स्टेट्स आहेत त्यांचे लिहा. देन कंट्रीज नेम लिहा. मॅम ब्लॅकबोर्ड. ओके मॅम. लिहून घेतलं हे तुमच्या याच्यामध्ये. लिहिलं. आता आपण जो घटक घेतला ह्यामध्येच फॉर्मेशन ऑफ वर्ड युजिंग अल्फाबेट ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे 4 पर्याय देतील. त्याच्यापैकी 3 ऑड असतील आणि एक जो दिलेला प्रश्न आहे टॉय नेम किंवा कंट्री नेम किंवा वाईल्ड एनिमल दिलेले 4 पैकी वाईल्ड एनिमल कोणतं किंवा पेट एनिमल कोणतं, बर्ड्स नेम कोणतं, अशा पद्धतीचे प्रश्न असतील. आणि येणारे जे प्रश्न आहेत आपण जे नंबर सिरीज आणि अल्फाबेट जे घेतले होते त्याच्यामधले प्रश्न येऊ शकतात. ह्या व्यतिरिक्त आता एक क्वेश्चन देते तुम्हाला. आता तो वहीमध्ये लिहून घ्यायचा आणि तुम्हाला त्या शब्दापासून किती छोटे अक्षर तयार करता येतात. एक मोठा वर्ड देते आणि त्या वर्ड पासून हाऊ मेनी स्मॉल वर्ड्स यू कॅन मेक त्याची लिस्ट तयार करा. पहा आता शब्द. एक शब्द दिलाय मी कोळगेवाडी. आता याच्यापासून
तुम्ही छोटे शब्द तयार करायचे. मेक स्मॉल वर्ड्स फ्रॉम द गिवन वर्ड. किती तयार होऊ शकतात? येस, मेक अ लिस्ट. हा, बट याच्यामध्ये तुमच्या नोटबुक मध्ये लिहा, चॅट बॉक्स मध्ये टाका. दुसरा एक शब्द तुमच्या परिचित असलेल्यास याची किती तयार होतील पहा. आणि ते वर्ड्स जे तयार करतो ते काय पाहिजे? मिनिंगफुल पाहिजे. अजून एक काय रे बोर्ड? तुमचं सब्जेक्टचं नेम आहे का? हा सब्जेक्ट तुम्हाला व्हॉट इज इट? मॅथमॅटिक्स. याच्यापासून किती मिनिंगफुल वर्ड्स तयार होतात पहा बरं. करा बरं तयार. नोटबुक मध्ये लिहा, फास्ट मध्ये. कोणाचे सगळ्यात जास्त होतात पाहूया आपण. लिहून घेतले ते शब्द. आता अजून एक लिहू शकतो असा जो क्वेश्चन आहे पहा. तुम्हाला इथे एक सिरीज वर्ड्स दिलेले असतील आणि क्वेश्चन कसा आहे पहा. चला वाचा, मी नंतर वाचते. पहा किती मोठा प्रश्न आहे. तुम्हाला जे मध्ये मगाशी 5 म्हटले होते ना मी शब्द वेगवेगळे याचे सिरीजची, ती ह्या प्रश्नासाठी. रीड केला क्वेश्चन. पहा असा क्वेश्चन दिलेला असणार आहे आणि त्याचं पर्याय दिलेले होते खाली आपल्याला. तुम्हाला जे मगाशी 5 शब्द लिहा म्हटलं ते प्रत्येक गटातले ते ह्याच्यासाठी.
पहा एवढा मोठा क्वेश्चन. काय क्वेश्चन केला? सिलेक्ट द फर्स्ट लेटर. What we have to do? Select the first letter of each of the words given in the box. हे जे बॉक्स दिलेले आहेत याच्यातलं काय करायचंय? सिलेक्ट फर्स्ट लेटर आणि काय करायचं देन अँड फॉर्म अ न्यू वर्ड. आणि त्याच्यातनं एक नवीन शब्द तयार करायचा आहे. इथपर्यंत प्रत्येक वेळेस क्वेश्चन हाफ पार्ट मध्ये वाचन करायचं त्या क्वेश्चनचं. सिलेक्ट द फर्स्ट लेटर ऑफ ईच ऑफ द वर्ड्स. ईच ऑफ द वर्ड्स हे वेगवेगळे जे वर्ड्स आहेत त्याच्यामधलं काय करायचं? फर्स्ट लेटर घ्यायचंय आपल्याला आणि फर्स्ट लेटर घेऊन काय अरेंज करायचं? अँड फॉर्म अ न्यू वर्ड. याच्यातनं एक नवीन शब्द तयार होतो. काय तयार होतो शब्द? याच्यातलं फर्स्ट लेटर एम, याच्यातला फर्स्ट लेटर ए, फर्स्ट लेटर एन, फ्रॉम हिअर जी अँड फ्रॉम हिअर ओ. काय शब्द झाला? मँगो. पण तो इथं ऑप्शन मध्ये आहे का? नाही. तर पुढे काय विचारलंय? सिलेक्ट द ग्रुप to which the word belongs to. आणि तो वर्ड कोणत्या गटाशी संबंधित आहे? तुम्हाला जे मगाशी गट तयार लिहायला लावले ते बर्ड्स नेम, वाईल्ड अॅनिमल्स नेम, पेट अॅनिमल्स नेम हे जे घेतलं होतं त्याच्यावरनं इथं क्वेश्चन काय आला? तुम्हाला प्रत्येक याच्यातला पहिला अक्षर सिलेक्ट करायचं, मिनिंगफुल वर्ड तयार करायचं आणि सिलेक्ट द ग्रुप टू विच द वर्ड बिलॉंग्स टू. तो कोणत्या ग्रुपला बिलॉंग करतो ते शोधायचं आहे. कोणत्या ग्रुपला आहे मग? मँगो. मँगो इज अ फ्रूट. मग अशा तुम्हाला चॅलेंजिंग अशा टाईपचे क्वेश्चन्स येतील. वेगवेगळे इथं पॅटर्न दिलं जाईल आणि त्या पहिल्या किंवा दुसरा वर्ड सिलेक्ट करायला लावतील, तिसरा करायला लावतील आणि त्याच्यातला समजा अॅनिमल नेम होईल, बर्ड नेम तयार होईल आणि मग तुम्हाला अरेंज करून तो कोणत्या गटात बसतो हे शोधायचं आहे. कळलं तुम्हाला इथपर्यंत? आवडला टॉपिक? टॉपिक अगदी पहिलाच याच्यातला सेकंड आहे. पहिल्या याच्यामध्ये काय होतं? तुमचे अल्फाबेट्सची ओळख होती, त्याच्या स्वरांची ओळख होती. आपले इंग्लिश मधले कॅपिटल अँड स्मॉल लेटर्सचा यूज करून आपल्याला इथे वर्ड तयार करायचे होते आणि त्या वर्ड्सवर क्वेश्चन होते. त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला गट जे दिले होते त्या याच्यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचे होते की कोणता याच्यामध्ये तो पॅटर्न बसतो, त्याच्यानंतर कोणता शब्द तयार होतो आणि कशा पद्धतीने वेगवेगळे हे तयार होतात शब्द किंवा व्यावसायिकांचे नावं. मग इथं व्यावसायिकांचे नावं वेगवेगळे जे आहेत आपल्याला ती फाइंड आउट करायची. त्याच्यानंतर शब्द दिला असेल मोठा आणि तो कोणत्या सीझन मध्ये आपण युज करतो, कशासाठी युज करतो, अशा पद्धतीचे प्रश्न. त्याच्यानंतर 18, 19, 20 मधला सेम पॅटर्न काय होता? वरती अल्फाबेट दिले होते, खाली काय दिलेलं होतं? अंक दिले होते आणि त्याच्यातनं अरेंज करायचं होतं. आता ते मोठे शब्द तुम्हाला थोडेसे जेव्हा शब्दसंपत्ती तुमची जास्त असेल त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त इंग्लिश मधलं थोडंसं वाचन करायचं, पॅरेग्राफ वाचन करायचे किंवा आपल्या न्यूज चॅनलवरचे इंग्लिश न्यूज असते ती ऐकायची. आपण ऐकून बरेचशे शब्दांचा आपल्या याच्यावर इफेक्ट होतो आणि आपल्याला बरेच शब्दसंपत्ती आपल्याकडे संग्रहित होती आणि आपण ह्या पद्धतीचे आलेले प्रश्न व्यवस्थित आपण काय करू शकतो? सोडवू शकतो. अशा पद्धतीने आजचा जो आपला टॉपिक होता फॉर्मेशन ऑफ वर्ड युजिंग अल्फाबेट्स इथे आपण पूर्ण केलेला आहे. तुम्हाला समजलं असेल बऱ्यापैकी. सुरुवातीला थोडंसं मोबाईलचा प्रॉब्लेम येत होता म्हणून जॉईन व्हायला थोडा वेळ लागला, पण नंतर आपण जे घेतलं हे तुम्हाला योग्य पद्धतीने समजलं असेल असं मला वाटतं. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. आपण इथे हो ठीक आहे धन्यवाद. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळा बैरोबा तालुका नेवासा या ठिकाणच्या श्रीमती लता गवळी मॅडम यांनी अल्फाबेट लेटर्स विषयी उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला आज केलेलं आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या शिक्षण विभागाच्या वतीनं त्यांचे आभार मानून आपण या ठिकाणी आजचा कॉल थांबवत आहोत. ठीक आहे, धन्यवाद सर्वांचे. ओके, थँक्यू सगळ्यांना. धन्यवाद. बाय.